अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्राची पाहणी मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी केली आहे. मतमोजणी प्रक्रिया नवसारी परिसरातील क्रीडा संकुलात पार पडणार आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. 15 जानेवारी रोजी शहरातील 805 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अमरावती शहरातील नवसारी परिसरातील क्रीडा संकुलात पार पडणार असून या ठिकाणी 22 प्रभागांकरिता 7 काउंटिंग हॉल आणि 7 स्ट्रॉंग रूमची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये एकूण 14 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यामध्ये 2 टेबल पोस्टल बॅलेटसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 7ही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्वतंत्र काउंटिंग हॉल आणि स्ट्रॉंग रूम देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी करताना मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सुरक्षा व्यवस्था, स्ट्रॉंग रूमची निगराणी, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज पुरवठा, अग्निशमक व्यवस्था तसेच कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतलाय. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांकरिता ही निवडणूक होत असून तब्बल 661 उमेदवार रिंगणात आहेत. शहरात एकूण 7,47,180 मतदार असून यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत 1,04,891 नव मतदारांची वाढ झाली आहे. 2017च्या मागील निवडणुकीत एकूण 5,72,289 मतदार होते. त्यामध्ये 3,10,175 पुरुष, 2,62,079 महिला आणि 68 इतर मतदारांचा समावेश होता. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेकरिता 44 जागांची आवश्यकता असून 2017च्या निवडणुकीत भाजपाने 45 जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली होती. मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता मतदान आणि मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाकडून मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल. अमरावतीच्या सत्तेचा फैसला काही तासात होणार आहे.